आज आपण पाहणार आहोत जोडप्याने आठवड्यातून किती वेळा आणि कोणत्या वेळी क्रीडा करणे योग्य आहे. मित्रांनो, आपल्याला माहीत असेलच की एक आनंदी वैवाहिक जीवनामध्ये रोमांस किती महत्त्वाची गोष्ट आहे. पृथ्वीवरील संपूर्ण जीवन हेच एक प्रणय या एका शब्दाभोवती फिरत असते. आज एखादा माणूस असो अथवा प्राणी किंवा या पृथ्वीवरील कोणताही सजीव प्राणी असो, प्रत्येकाच्या जीवनात या शब्दाला खूप महत्त्व आहे. वैवाहिक जीवन असो किंवा जोडपे असो, यांच्यामध्ये नियमित रोमांस असणे हे खूप महत्त्वाचे आहे. हे जीवन तुम्हाला आनंदात जगायचे असेल तर संबंध बनवणे खूप गरजेचं आहे. पण अनेक लोकांच्या मनात असा प्रश्न निर्माण होतो की आठवड्यातून किती वेळा आणि कधी प्रणय केला पाहिजे. त्याला काही योग्य काळ वेळ आहे का? तसेच प्रणय कोणत्या वयात केला पाहिजे? असे अनेक प्रश्न मनामध्ये निर्माण होत असतात. आणि आज आपण या प्रश्नांवर बोलणार आहोत, जेणेकरून या प्रश्नांचे उत्तर आपल्याला मिळेल आणि आपण सुद्धा एक आनंदी वैवाहिक जीवन जगाल. आता आपण पाहत असाल की जर एखाद्या जोडीदाराचे काम जीवन हे अगदी उत्तमपणे चालू असेल, तर त्यांच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद स्पष्टपणे आपल्याला दिसत असतो. असे जोडीदार नेहमी हसत खेळत आणि अगदी आनंदाने, तसेच एकमेकांच्या आनंदात दुःखात सहभागी होत असतात. पण अनेक लोकांमध्ये लग्नानंतर काही दिवसांनी या धावपळीच्या जीवनात आपल्या करिअरची चिंता, कौटुंबिक जबाबदाऱ्या, आपले असणारे राहणीमान, आपला आहार यामुळे अनेक जोडीदारांमध्ये कामक्रीडेचे प्रमाण हळूहळू कमी होत जाते. अशा परिस्थितीत हवे असूनही एखादी जोडपे त्या गोष्टीचा आनंद घेऊ शकत नाही. पण जर ही क्रिया करायच्या वेळी पती-पत्नी दोघेही शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या तयार असतील, तर ती क्रिया चांगली होते आणि आपल्या आयुष्यातील परमोच्च सुख देऊन जाते. मात्र अनेक वेळा आजच्या या धावत्या जगात दोघांपैकी एक तरी असंतुष्ट राहण्याची शक्यता असते. अशा वेळी आपल्या जोडीदाराला नक्की काय हवे हे जाणून घेणे खूप महत्त्वाचे असते. आपला जोडीदार त्या गोष्टीसाठी तयार आहे का? तो या गोष्टींबाबत किती विचार करतो किंवा त्याला या गोष्टींमधून किती आनंद मिळतो, हे जाणून घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे. चला तर मग जाणून घेऊ आपल्या मनात असलेल्या प्रश्नांबद्दल. काम क्रीडेसाठी योग्य वेळ कोणता? आपण लग्नानंतर आपल्या जोडीदाराशी लगेच प्रणय तसेच काम क्रीडेची अपेक्षा ठेवण्यापेक्षा आपण त्याच्यासोबत भावनिकदृष्ट्या जोडले जाणे खूप महत्त्वाचे असते. आपणास माहीत आहे की आपले शरीर वयानुसार बदलत असते. त्यामुळे वेगवेगळ्या वयोगटातील लोकांची कार्यक्षमता आणि त्यांची असलेली इच्छा ही वेगळी असते. त्यामुळे कामक्रीडा करण्याची इच्छाही वेगवेगळ्या वेळी उत्पन्न होते. मात्र वैद्यकीय शास्त्रानुसार बहुतेक लोकांमध्ये कामेच्छा ही रात्री 3च्या सुमारास प्रचंड प्रमाणात वाढते. त्यामुळेच हा प्रणय करण्यासाठी योग्य वेळ मानली जाते. कारण यामागे वैद्यकीय कारण देखील आहे. खरं तर यावेळी आपल्या शरीरामध्ये हार्मोन्स हे जास्त प्रमाणात सक्रिय असतात, ज्यामुळे आपल्याला या गोष्टीचा परमोच्च असा आनंद घेता येतो. पुढचा आहे कधी प्रणय करावा. वैद्यकीय शास्त्रानुसार सकाळी प्रणय केल्याने आपल्या शरीरात टेस्टोस्टेरॉन आणि ऊर्जा पातळी लक्षणीय वाढ होते. यावेळी आपल्या दोघांचीही ऑक्सिटोक्सिनची पातळी वाढते. मात्र आपल्या वेळेनुसार ज्यावेळी आपण ही फ्री असता आणि आपण त्या गोष्टीसाठी दोघेही मानसिकदृष्ट्या तयार असता, त्यावेळी प्रणय करणे योग्य ठरतं. अशा वेळी आपल्या दोघांनाही त्या गोष्टीची इच्छा असणे खूप महत्त्वाचे आहे. किती वेळा प्रणय करावा? नुकताच झालेल्या संशोधनात असे आढळून आले आहे की महिलांच्या मासिक पाळीच्या 2 आठवड्यानंतर आपण प्रणय केला पाहिजे. कारण यावेळी महिलांच्या त्या भागाचा वसा सुमारे 20% वाढतो आणि अशावेळी महिलांमध्ये त्या गोष्टीची इच्छा देखील मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे यावेळी प्रणय करणे आपल्या आरोग्यासाठी आणि वैवाहिक जीवनासाठी महत्त्वाचे ठरते. आता प्रश्न असा पडतो की किती वेळा प्रणय करावा? तर वैद्यकीय शास्त्रानुसार या गोष्टीला कशाची सुद्धा मर्यादा नाही. या गोष्टीवर तज्ज्ञ सांगतात की हे सर्व दोघांवर अवलंबून असते. कारण प्रत्येक व्यक्तीची शारीरिक आणि मानसिक इच्छा आणि क्षमता वेगवेगळ्या असतात.
त्यामुळे तर आपण या गोष्टीसाठी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या तयार असाल तर आपण आठवड्यातून कितीही वेळासुद्धा आपल्या जोडीदारासोबत प्रणय करू शकता. तसेच ही गोष्ट करण्यासाठी ठराविक वय असो किंवा एक ठराविक वयापर्यंतच ही गोष्ट करू शकतो असे नाही. मित्रांनो, तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक करा, कमेंट जरूर करा, तसेच तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर देखील करा.